ही एक ग्लास स्लाइड आहे ज्याच्यावर एका साइडला मी तो पेंट अप्लाय केलाय आणि दुसरी साइड ही ग्लासचीच आहे, म्हणजे ही ग्लासची. जनरली आपल्या डोक्यात अशी कन्सेप्ट असते की जर पाणी त्याच्यावर चिटकायला नको एखाद्या सरफेसवर तर तो सरफेस स्मूथ असायला पाहिजे, है ना. जसं की ग्लास आहे, फॉर एक्झाम्पल जर हा ग्लास बॅक साइड ऑफ द स्लाइड आहे आणि जर मी याच्यावर एक ड्रॉप पाण्याचा जर टाकला अशा पद्धतीने, तर हा ड्रॉप तुम्हाला असा थोडासा पसरलेला दिसतो या ठिकाणी. पण आता मी टिल्ट केला तर तो हळूहळू त्याची अशी मागे टेल दिसते, है ना. तो सरकत जातोय तर त्याची अशी टेल दिसते या ठिकाणी. आणि तो ड्रॉप फायनली मी जेवढं टिल्ट करतोय तेवढ्या अँगलवर तो खाली पडतो. जर मी या साइडच्या सरफेसवर जर आता ड्रॉप टाकला, ज्या साइडला पेंट केलाय, जो तुम्हाला डोळ्याने जर तुम्ही जवळून बघितलं तर तुम्हाला तो सरफेस रफ दिसेल. आता या रफ सरफेसवर असं जनरल कन्व्हेन्शन आपलं असं आहे की रफ असेल तर पाणी चिटकणारच त्या ठिकाणी, अडकणार त्या तिथे रफनेस आहे तिथे. पण हा पेंट अशा फॉर्म्युलेशनने बनवलाय ज्या फॉर्म्युलेशनमुळे तिथे जरी रफनेस असला सरफेसवर तरीही त्यावर पाणी चिटकत नाही. आणि कशा पद्धतीने तर आता मी या स्लाइडवर एक ड्रॉप फॉर्म करतोय. हा ड्रॉप जर तुम्ही बघितला जवळून तर हा ड्रॉप जो आहे हा ड्रॉप एका पर्ल सारखा, म्हणजे एखाद्या मोत्याच्या दाण्यासारखा हा पसरतोय. याला म्हणतात लोटस लीफ इफेक्ट. काय म्हणतात? लोटस लीफ इफेक्ट. लोटस लीफ जे असतं आपल्याला डोळ्याने कमळाचं पान बघताना आपल्याला स्मूथ दिसतं किंवा हात लावला तरी स्मूथ दिसतं, पण त्याच्यावर नॅनो रफनेसेस असतात, म्हणजे नॅनो प्रोजेक्शन्स असतात. छोटे छोटे नॅनो स्केलवर. नॅनो स्केल म्हणजे काय? 10⁻⁻⁹ मीटर्स एवढं छोटे प्रोजेक्शन्स असतात, रफनेस असतो.